तर आज आम्ही कोळीनबाईकडे आलेलो आणि झोमॅटोवर त्याचं रेटिंग खूपच वाईट होतं. हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. स्वागत आहे आज आपलं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी प्रत्यक्ष मॅपवरच दाखवतो. पुण्यावरनं निघून जुन्या मुंबई पुणे हायवेनी आपण लोणावळा, खोपोली, खालापूर असं करत करत अलिबाग नंतर नागाव मला एक मस्त सरप्राईज आहे. ते झालं की तिकडनं निघून रोहावरनं माणगाववरनं तामिणी घाट ते पुणे. आज सकाळी आम्ही पुण्यातनं लवकर निघालो कारण उन्हाचा त्रासही कमी होईल आणि रस्त्यावरची गर्दीही कमी लागेल. एक्सप्रेसवे ऐवजी आम्ही जुना हायवे निवडलाय. खालापूर पार केल्यानंतर हळूहळू कोकणाची चाहूल लागायला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, सुपारी, झाडं बिडं एकदम मस्त हिरवाई दिसायला लागली आणि अलिबागच्या दिशेने जाताना रस्ते मस्त आहेत, त्यामुळे असा विशेष काही त्रास होत नाही. फक्त आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागतंय. ते आता ट्रॅफिक अवॉइड करायला गुगल ताईंनी आम्हाला एक वेगळा रस्ता दाखवला. तिकडनं येऊन आम्ही आपलं ट्रॅफिक अवॉइड करून नागावला आता पोहोचलो. म्हणून आम्ही आता एका खास ठिकाणी जेवायला आलोय. त्याचं नाव आहे कोळीनबाई रेस्टॉरंट. तर आज आम्ही कोळीनबाईकडे आलेलो आणि आम्ही तिथला एक ऑनेस्ट रिव्ह्यू शूट करायचं ठरवलेलं. ऍक्च्युली आम्ही इथे पोहोचल्यानंतर बघितलं आणि झोमॅटोवर त्याचं रेटिंग खूपच वाईट होतं. तर पोटात गोळाच आला होता माझ्या. एकदा एवढं स्ट्रगल करून आम्ही इथे पोहोचलो होतो, एवढं ट्रॅफिक चेस करून. वेज सुद्धा इतकं उत्तम होतं ना, म्हणजे मला तर प्रमाणाच्या बाहेर आवडलं. फक्त एवढाच ड्रॉबॅक आहे की तुम्हाला कोकणात येऊन कोकणाचं हे फील येणार नाही. ते पंजाबी मिळते जनरली. मी आता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की मी छोले खाल्ले की व्हेज कोल्हापुरी, पण चव अप्रतिम होती. मला प्रचंड आवडलं. इव्हन दाल तडका जो होता तो अगदी छान होता. मी प्रॉन्स थाळी घेतली होती, तर त्यातले प्रॉन्स फ्राईड जे होते ते पण सुंदर होते आणि त्या करीमध्ये होते तेही चांगले होते. आणि बेसिकली प्रॉन्स एकदम फ्रेश होते, ओव्हरकुकसुद्धा नव्हते आणि मस्त स्वीट लागत होते. छान टेस्ट होती, मला तरी आवडलं. मला वाटत नाही की लोकांना जो अनुभव आला आहे तो आम्हाला आला आहे. परत आता हा काय पेड रिव्ह्यू वगैरे नाही आहे, पण आम्हाला खरंच चांगला अनुभव आला सरप्रायझिंगली. तर प्रत्येकाला अनुभव थोडा वेगळा येऊ शकतो आणि प्रत्येकाची आवड पण एक्झॅक्टली चव वेगळी असते, आवड निवड वेगळी असते, त्यामुळे डेफिनेटली त्यांचे ओपिनियन्स डिफर होऊच शकतात. पण मला तरी फार छान वाटलं. म्हणजे आतापर्यंत खाल्लेल्यातली नॉनव्हेज ठिकाणची व्हेज उच्च थाळी होती कोकणातली. आम्ही तिथे उकडीचे मोदकही घेतले होते. आधी ते नाही म्हटले, त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, पण नंतर कुठून तरी जुगाड करून आणले त्यांनी. ते दिसायलाही सुंदर होते, एकदम सागर संगीत तूप वगैरे घालून, केशर वगैरे लावून मस्त. आणि चवीलाही छान होते, सारणही चांगलं होतं. तर आमचं इथलं झालेलं आहे सगळं. आम्ही थोडं पुढे येऊन शूट करतोय. तर आम्ही इकडनं निघून अलिबागवरनं रेवदंडा मार्गे माणगावला जाणार आहे आणि माणगाववरनं तामिणीतनं घरी. नागावहून आम्ही आता रोह्याच्या दिशेने निघालो आहोत. हा रस्ता खूप मस्त आहे आणि खूप शांत आहे. छोटी छोटी गावं आहेत त्यामध्ये. भातशेती लावलेली आहे, त्यामुळे कोकणातलं एकदम ते निवांत वातावरण एकदम मस्त वाटते ते बघायला. आणि गाडी चालवतानाही फार रिलॅक्सिंग वाटतंय. आम्ही एका रॅन्डम जागी थांबलेलो आहे आणि आम्ही मॅपवर बघितलं तर ही कुंडलिका नदी आहे. आणि मला असं आठवतंय की कुंडलिका नदी तामिणीत पण आहे तो एक पॉईंट, कुंडलिका व्हॅली. बहुतेक हीच नदी तिथं जाते आणि इथं पुढे जाऊन ते कोलाडमध्ये सुद्धा हीच नदी आहे आणि तिथे तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकता.
आता आपण फायनली आलोय तामिणी घाटात. तामिणी घाट म्हणजे काय, ते प्रत्येक ऋतूत भारीच दिसतं आणि पावसाळ्यात तिथे असंख्य धबधबे बघायला मिळतात. त्यामुळे ते कमाल आहे जागा ती. डोंगर, दर्या, वळणावळणाचे रस्ते मस्त वाटतात एकदम बघायला. तर तुम्हाला आमचा हा ऑनेस्ट रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडनं असेच ट्रॅव्हल रिलेटेड म्हणा किंवा फूड रिलेटेड म्हणा तुम्हाला रिव्ह्यूज हवे असतील तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ प्लीज लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला इन्स्टावरही फॉलो करा. आमचं इन्स्टा हँडल इथे खाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय.